नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। 17 मे 2026 पासून अधिक मासाला सुरुवात होत आहे। दर 3 वर्षांनी अधिक मास येत असतो। मागच्या वेळा तो 2023 या वर्षामध्ये श्रावण या महिन्यात आला होता। आता यंदाचा अधिक मास म्हणजे 2026 या वर्षामध्ये आलेला अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे। ज्या वेळेस अधिक मास येतो, ज्या वर्षामध्ये येतो आणि तो त्या वर्षातल्या ज्या महिन्यात येतो तर तो महिना 2 महिन्यांचा असतो। तर यंदाचा अधिक मास ज्येष्ठ या मराठी महिन्यात आलेला आहे। त्याचबरोबर अर्धा मे ते अर्धा जून अशा पद्धतीने पूर्ण 1 महिन्याचा हा कालावधी अधिकाचा असणार आहे। तर मग 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत अधिक ज्येष्ठ महिना असेल। त्यानंतर ज्येष्ठाचा मूळ महिना सुरू होईल, जो नीज ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल। अधिकाच्या महिन्यामध्ये वास्तुशांती करणं टाळावं, नवीन घरामध्ये गृहप्रवेश करणं टाळावं, त्याचबरोबर विवाह संबंधित जी काही कार्य असतात तर ती सुद्धा टाळली जातात। बरीच सारी धार्मिक कृत्ये जी असतात तर ती या महिन्यामध्ये टाळली जातात। पण भगवान श्रीहरी विष्णूंच्या संदर्भात ज्या काही सेवा उपासना असतात, त्यांचं नामस्मरण असतं किंवा आपल्याला हा 1 महिना जास्तीचा मिळालेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे। मग तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली पाहिजे। प्रत्यक्षात असं काही नाही, तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलांची सेवा करू शकता, बाळकृष्णांची सेवा करू शकता, प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करू शकतात। तर अशा पद्धतीने त्यांची जी रूपं आहेत, त्यांचे जे अवतार आहेत त्यांची तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे। या महिन्यामध्ये लेक जावयाला मानपान करण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर सौभाग्यवती महिला आपल्या पायामध्ये जे जोडवे घालतात, जे सौभाग्याचंच प्रतीक मानलं जातं, चांदीचे जोडवे आपण जे घालत असतो अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये, पायाच्या अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये, तर या जोडव्यांमध्ये भर घालण्याची सुद्धा पद्धत आहे। त्याचबरोबर आईची ओटी देखील अधिक महिन्यामध्ये भरली जाते। तर तुम्हाला या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ ऐकायचा असेल, पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली जिथे माझा प्रोफाईल फोटो दिसतो ना शॉर्ट व्हिडिओच्या तिथे, तर खाली एक त्रिकोणाचं चिन्ह दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला तो सविस्तर व्हिडिओ लगेच पाहता येईल। समजा तुम्हाला मी हे काय सांगितलं म्हणजे कसं क्लिक करायचं काय ते समजलं नसेल तर दिल्लीकर मराठी हे चॅनल तुम्ही सर्च करा, अधिक मास असं लिहा आणि तुम्हाला लगेच तो व्हिडिओ पाहता येणार आहे। बरं, हा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा। ओम नमो भगवते वासुदेवाय।